बस बाकीचं काही नाही, यांना थकून गेलो आता. विकास झालेला नाहीये. काहीच नाही. काय ग्रामीण भागात लक्ष देत नाही कुठलेच. मंडळी नमस्कार, मी आहे पूजा वचते. वसंत ऋतू न्यूज चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आता आहे धुळे विधानसभा ग्रामीण मतदारसंघामध्ये. कौल कुणालाय सध्या विधानसभेचे वारे वाहू लागलेले आहेत. या मतदारसंघामध्ये पाहिलं गेलं तर शेतीबद्दल अनेक प्रश्न इथे निर्माण होतात. पशुपालन हा व्यवसाय इथे प्रामुख्याने केला जातो. मात्र कौल कोणालाय पाहूया त्यांच्याकडनं. काय म्हणतो कुंडाणे, कोणाचं राजकीय वातावरण आहे इथं? फक्त रामदादा वधाने 80% किंवा 85% रामदादा वधाने चालतील इथं. कारण की आत्तापर्यंत वर्षापासून जे काँग्रेसची सत्ता होती एखादी, त्यांनी आता गावामध्ये काहीच प्रगती केलेली नाही आहे. जी अपेक्षा होती लोकांनी ते काहीच केलेलं नाही आहे. कुठली समस्या त्यांच्याकडून सुटलेली नाही आहे. तर आता नवीन चेहरा पाहिजे म्हणून आम्ही रामदादा वधाने यांना 100% निवडून आणणार. झालेला नाही म्हणजे काय बाकी आहे? कुठं काहीच नाही, जसं आहे पहिल्यापासून गाव तसंच आहे. कुठं विकास आहे? 5 वर्षात कोणी दाखवत नाही. तर गावात तोंड दाखवायला येत नाही 5 वर्षात. तर म्हणून नवीन चेहरा देऊ, तरुण तरफदार, काहीतरी विकासाची आशा. मध्ये सध्या कोणाची हवा आहे काय म्हणता? हिलाल अण्णा हा कोणाचा मोबाईल आला ना अण्णा उचलतो. हो, जसं हे दुसरे आमदार कोणी उचलत नाही. अण्णासारखा माणूस नाही. अण्णा रात दखत नाही, पाठ दखत नाही, केव्हा बी येतो. आणि एवढं अण्णा आता हे अण्णाने अन्नधान्य बरेचसं पुरवलं. आणि अण्णासारखा माणूस नाही. अण्णा देव माणूस. अण्णा काही लाचलुचपत घेत नाही, काही नाही. त्या सामनेवाल्याचं काम करून देतो असा अण्णा आहे. आणि 100% अण्णाचा विश्वास आहे. माझा विश्वास आहे अण्णावर. अण्णा हा काम करून देतो. मला भयंकर आनंद ग्रामीण वाटतो. विधानसभा मतदारसंघातील खेडे या गावामध्ये आपल्यासोबत खेडेकर आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार. नमस्कार. आपण पाहिलं गेलं तर हा ग्रामीण भागामध्ये हे गाव आहे. सर्वात मोठी समस्या कोणती वाटते? लाईट आणि पाण्याची समस्या मोठी आहे या गावात. आणि जलसिंचनाचे फार मोठं म्हणजे दुष्काळ असल्यामुळे पाण्याची अपव्यय जास्त असल्या कारणाने तर काही ग्रामीण भागात लक्ष देत नाही कुठलेच. स्थानिक आमदार बी होते ते 10 वर्षात एकही काम नाही या गावात. परंतु कुणाल पाटलांना पाणीदार आमदार म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या गावामध्येच पाणी नाही आहे. ते स्वयंघोषित आहेत. स्वयंघोषित पाणीदार आमदार आहेत. त्यांनी एकही सिंचनाचे कामं केलेले नाहीत. काय म्हणता सध्या कोणाची हवा आहे? हिलाल अण्णा माळे. सध्या कोणाची हवा आहे? कुणाल पाटील. मॅडम बोला. आपलं काम? माझं काम मोटर रिपेरिंग, मोटर आणि रिवाइंडिंग. शेतकरीचा राजा आहे मी एक. बरं, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता काय वाटतं काय होईल? आता तर सध्याचा काढला तर लाडकी बहीण योजनेचा फायदा दिलेला आहे. बऱ्याच महिला सांगतात की आम्हाला BJP हवे बुवा. आणि जो सरकार आहे ते चांगलं सरकार आहे बुवा. त्यांनी महिलांना खूप सहकार्य दिलं आणि साथ दिली. त्या दुसरी गोष्ट, आणि परत किसान पेन्शन योजना. काही गरीब जे माणसं आहेत त्यांना म्हणजे उतारा असून त्यांना डायरेक्ट म्हणजे जो बिवण्याचा खर्च असतो वरचा, जो महिन्याला 2000 रुपये मिळतात. त्या विषयावर त्यांचा जो घर परिवार आहे तो चालतो. आणि 2000 रुपये महिन्यात त्यांना किसान पेन्शन भेटते. ही सरकार चांगली आहे, BJP सरकार. आणि BJP सरकार यायलाच आपण पाहिजे. कुसुंब या गावात आलेला आहोत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? समाधान सुखदेव नेरकर. बरं, सध्या कुसुंबामध्ये कोणाची हवा आहे? राम बधानेची बी हवा आहे, कुणाल पाटलाची बी हवा आहे. आता काही लोकांचं मत कसं आहे आता काही सांगू शकत नाही. कुठले आपण? पाळद. बरं, तिकडची परिस्थिती राजकीय कशी वाटते? परिस्थिती सध्या तर आता राजकीय परिस्थिती गावात तर काहीच नाही आहे. रस्ते सगळे खड्डे, ते लाईटची व्यवस्था नाही आहे, पाणीची कमतरता आहे. म्हणजे भरपूर कित्येक प्रश्न आहे की ते अजूनपर्यंत मार्गी लागले नाही आहे. बरं, कोण निवडून येईल असं वाटतं? आता निवडून यायला तर राम बधाने यायला पाहिजे. अकलाळ मोराणे या ठिकाणी आपण नागरिकांशी संवाद साधूया. नमस्कार. नमस्कार. काय सध्या राजकीय वातावरण काय म्हणतं? परिस्थितीवरून असं वाटतं की महायुती सरकारने 5 वर्षात खूप चांगलं काम केलेलं आहे. शेतकऱ्यांना पण 1 रुपयात पीक विमामध्ये आणि बऱ्याच सवलती महायुती सरकारच येईल असं आम्हाला 100% खात्री वाटते. इथे आलेला आहोत, नागरिकांशी चर्चा करूया. नमस्कार. आपलं नाव काय? शांताबाई भालचंद्र पवार. पाणी नाही, आमच्याकडे गडर नाही, आमच्या ढोरांना काहीच भेटत नाही बाबा.
काहीच नाही, चारा बरोबर भेटत नाही, काहीच चारा नाही आमच्या इथं. इथे कोणी पाहणी करायला येत नाही का काय? कोणच येत नाही, तलाठी येत नाही, सरपंच बी येत नाही, गरम शेव येत नाही, कोणच येत नाही आमच्याकडं. आमची मरून गेलं तरी आम्हाला कोण ढुकायला येत नाही. पाणी सोडायला माणूस आम्ही घरी जातो, मोटर चालू करायची, नुसती पंचायतची मोटर खोलून दिले, आम्ही चालू बंद आम्ही करतो. मग या सर्व समस्या सोडवण्यासाठी कोण निवडून यायला पाहिजे असं वाटतं? हिलाल माळी. मी आता आहे नेर या गावाच्या भागामध्ये. आपल्यासोबत काही पुरुष मंडळी आहेत, त्यांची चर्चा करूया. नमस्कार. नमस्कार. सध्या विधानसभा निवडणुके राजकीय वातावरण फिरतायत, काय वाटतं, काय होईल तुमच्या दृष्टिकोनातून? आमच्या धुळे ग्रामीणमध्ये बऱ्याच वर्षापासून बरेच प्रस्थापित निवडून गेले, विकास कामं झालेलं नाही आणि आम्हाला आमचा हक्काचा आमदार हिलाल अण्णा माळी यांच्यासारखा माणूस पाहिजे. आता काही नेरचे नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. नमस्कार. नमस्कार. नाव काय? किशोर अशोक जाधव. कुठले आपण? नेर. बरं, एक नेर नागरिक म्हणून सध्या विधानसभा निवडणुकी काय वाटतं, काय होईल? वाटायला तर काही नाही, आता तर सध्या कमळवाल्यांची BJP वाल्यांची नागरिक आपल्यासोबत आहेत. धुळे ग्रामीणमध्ये कोण निवडून यायला पाहिजे असं वाटतं? हिलाल अण्णा माळी. हे प्रगती करतील बुवा, तर तेच निवडून यायला पाहिजे असं वाटतं मला. आपण आता आलेलो आहोत नेर या गावामध्ये, काही व्यापारी आपल्यासोबत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपला कसला व्यापार आहे? माझा ढेपचा धंदा आहे, ढेप पशुखाद्य. समस्या तर भरपूर आहेत, पण तिथे तर आता पाहू, आता BJP सरकारच आता करेल, दूर जे करणार आहे ते. आमचे हे राम बधाने सरांना आपण पूर्ण सपोर्ट करतोय. गावामध्ये काही कामं झालीत का आत्तापर्यंत जे आमदार? काहीच कामं झालेली नाही आहेत आणि काही नाही. रोडाचे कामं बी केलेली आहेत, तर ते बी 4-6 महिने टिकतात आणि परत खड्डे पडतात, काही कामाचे नाही आहेत. आता पाहू, आता रामादादांनी सांगितले आहेत रोड चांगले बनवू, सर्व चांगलं करू. मग आता पुढे पाहू, आता काही नाही. त्यांनाही एक चान्स द्यायला पाहिजे बुवा, ही आपली इच्छा आहे. अडचणी काय येतात हा पशुपालन व्यवसाय करत असताना? अडचणी म्हणजे काही ठिकाणी चारा भेटत नाही, पाणी भेटत नाही, काही ठिकाणी कुणाचे नुकसान झाली मारतात, पण ते सर्व सोसून घ्यावं लागतं आम्हाला. मग विधानसभा निवडणुकीत कोण यावं असं इच्छा आहे तुमची पशुपालन व्यवसायाच्या दृष्टिकोनाने? हिलाल माळी यायला पाहिजे ना. आपण आता कावठे गाव इथे आहोत, आपण काही नागरिकांशी चर्चा करूया. नमस्कार. BJP निवडून येणार आहे, आमच्या इथं BJP चालणार आहे. कावठे ग्रामस्थांशी आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? बालचंद्र श्याम शिंदे. कोणता व्यवसाय करता आपण? शेती. शेतकरीची आणि शेतीबद्दल अनेक प्रश्न निर्माण होतात. कापसाला भाव आहे का? हो आहे, पण आता कमी थोडा. मग कापसाला भाव मिळाला पाहिजे, यासाठी एक आमदार हवा असतो, एक नवीन चेहरा हवा असतो. आता विधानसभा निवडणूक आहे, तुम्ही कोणाकडणार, काय वाटतं तुम्हाला, काय होईल या विधानसभा निवडणुकीमध्ये? BJP यायला पाहिजे. आपण आता आहोत मेहरगावमध्ये, ज्येष्ठ मंडळी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार बाबा, काय म्हणता मेहरगाव? मेहरगावला पाऊस भरपूर पडला, पण नुकसान झालं शेतकऱ्यांना. पंचनामे झाले नाहीत, झालेत त्यांनी कोपरे करून घेतले. आमदारांनी बी काही कानू काढून पाहिलं नाही. तर कपाशी आहे, थोडकी कमी पिकलेली आहे, पण तिला पण भाव नाही आहे. मोठे शेतकरी हैराण झाले, पावसाने जोर दिला त्याच्यामुळे नुकसान झालं. ते मजुरी भरपूर लागते, माल कमी निघतो. त्याच्यामुळे आमदारने, हल्लीचा जो आमदार होता स्थानिक आमदार, त्याने लक्ष दिलं नाही मेहरगावाकडे. निवडून गेला 5 वर्षामध्ये, ढुकून पाहत नाही तो. हो, त्याच्यामुळे शेतकरी हैराण होतो ना. हो, आणि या लाडक्या बहिणींची योजना आहे, त्यांनाच मिळतच आहे ना लाडक्या बहिणींना. हां, माझी यांना बी मिळतं आहे, पण शेतकरी हा हातबल झाला ना. हो, संकटात सापडला पावसाळ्यामुळे. पावसाळा भरपूर आहे, पण नुकसान झालं. शेवटचा पाऊसने सगळं नुकसान करून टाकलं, आणि केलं ते केलं, कापसाला भाव नाही परत. हो, त्याच्याकडे कोण लक्ष देत नाही. हो, खूप समस्या आहेत. कापसाला भाव नाही आहे. कापसाला भाव नाही ना, 6.5पर्यंत घेतात. आणि मजुरी भरपूर लागली यावर्षी पावसामुळे, आणि पाऊस जास्ती पडल्यामुळे बोंड लागले नाही कपाशीला. बरं, कोण निवडून असं वाटतं? आता 3 लोक आहेत, 3पैकी कोणी निवडायचं सांगता येत नाही. पण असा एक आमदार वाटतो की हा निवडून येईन तर काहीतरी करू शकतो. हा नगावाला बदाने, राम बदाने जर आला तर काही. विधानसभा मतदारसंघ चिंचवाड या भागामध्ये आपल्याला काही चिंचवाडचे ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार. नमस्कार. आपण येथील रहिवासी? हो.
बरं, आत्तापर्यंत आमदारांनी जे जे कामं केली आहे तुम्ही त्याच्याने समाधानी आहात का? काही कामं झालीत का? हो, भरपूर कामं केली आहेत बाबासाहेबांनी. कोणकोणते? ते शिक्षणापासून तर गावाच्या विकासापर्यंत, पाण्याचं असेल, आरोग्याचं असेल, सगळे विकास कामं केली आहेत बाबांनी. आपण आता आहोत चिंचवार या गावामध्ये. या भागामध्ये आपल्याला काही शेतकरी स्त्रिया आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. ताई नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? मी कल्पना अनिल जगताप, राहणार चिंचवार तालुका जिल्हा. आता पावसाचं भरपूर नुकसान झालेलं आहे. आम्ही शेतात आता डेमसे लावलेले आहेत. याला मागे कमीत कमी जेव्हा माल नव्हता तेव्हा 40 ते 45 रुपये किलो जात होता आणि आता आमचा नेमका माल सुरू झाला आहे तर आमचा फक्त 15 ते 16 रुपये किलोने जात आहे. आणि जेव्हा कापूस आपल्या घरात राहतो तेव्हा मालाला भाव राहत नाही आणि जेव्हा आता कापूस आमच्या घरात आहे तेव्हा फक्त 6 ते 6.5 हजार रुपयाने माल दिला जात आहे. आणि लाडकी बहीण योजना सरकारने काढली. लाडकी बहीण योजना ही महिन्याला 1500 रुपये देतात, पण तेलाचे भाव 104 ते 105 रुपये किलोने होतं. तोच भाव आता 150 या भावाने झालेला आहे. बरं, मग सध्या निवडणूक विधानसभा आहे, तुम्ही तुमच्या समस्या मांडलात तर एक नवीन चेहरा हवा असतो, यासाठी कोण यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तर आम्हाला हिलाल अण्णा माडी हेच आता यांचंच हातात सरकार पाहिजे आणि तेच यायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. आता काही शेतकरी बांधव आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार. नमस्कार ताई. आपलं कसलं काम आहे, काय व्यवसाय? शेतकरीच आम्ही. हो. बरं, आता आपण पाहतोय कापसाला भाव नाही आहे, हमी भाव मिळत नाही आहे, काय वाटतं याबद्दल? खरं तर म्हणजे या सरकारचं वेडं बनवण्याचं काम चालू आहे. आज शेतकऱ्याला महागाईच्या मानाने भाव शेतमालाला खूप पाहिजे होता. आज कापूस 10,000च्या घरात पाहिजे होता, तेव्हा शेतकऱ्याला कुठेतरी ती महागाई व्यवस्थित लावता आली असती. परंतु या शेतकऱ्याने वेगवेगळ्या योजना दाखवलेल्या आहेत. 1500 रुपये महिना महिलांना सुरू केलेला आहे. अगदी चुकीचं काम आहे ते, काही कामाचं नाही आहे. परंतु जो खरा जगाचा पोशिंदा आहे त्याच्या मालाला भाव नाही, ना कापसाला भाव ना सोयाबीनला भाव. 10 वर्षापूर्वी तोच भाव होता, आजही तोच भाव आहे. आणि शेती म्हटली तर म्हणजे हा धंदा खूपच जिकरीचा आहे, कारण याच्यात नैसर्गिक संकटे खूप असतात. कधी जास्त पाऊस, कधी दुष्काळ. मागच्या वर्षी दुष्काळ होता, यावर्षी जास्त पाऊस झाला, तर यावर्षी शेतकऱ्याच्या घरात खूप कमी उत्पन्न आहे. आणि ह्या तुटपुंज्या पैशांवर हे आमिष दाखवण्याचं, खरं तर शेतकरी जगाचा पोषित आहे, तो जगाला पोषू शकतो, हे सरकार काय याला पोषेल? म्हणून ही व्यवस्था आणि हे सरकार जी योजना वगैरे काही राबवतं आहे, रेशन वगैरे काही नको पाहिजे होतं. फक्त शेतकऱ्यांसाठी शेतकरी हा कायमस्वरूपी सुखी झाला पाहिजे, कारण तो देशाचा कणा आहे आणि शेतकरी सुखी तर देश सुखी. पाहता आता विधानसभा निवडणूक आहे, कोण यायला पाहिजे असं वाटतं ग्रामीणमध्ये? खरं तर म्हणजे प्रस्थापित राजकारण्यांचे अनेक पिढ्यानपिढ्या त्यांच्या घरात राजकारण आहे आणि खरे तर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न या लोकांना व्यवस्थित दिसत नाही. आणि खरं तर म्हणजे हिलाल अण्णा माळी जे उमेदवार उभे आहेत आता, हे सर्वसामान्य जनतेचे कैवारी आहेत, रुग्णसेवक आहेत, कोरोना योद्धा आहेत आणि रक्तदाता आहेत. अर्ध्या रात्री त्यांना जर तुम्ही फोन केला तर ते झोपडीतल्या माणसापर्यंत ते पोचतात आणि निश्चितच समाजामध्ये त्यांच्यासाठी योगदान चांगलं आहे. आणि लोकांनी या आमिष दाखवण्यावर किंवा पैसे देण्यावर भूलथापांना बळी पडायला नको आणि हिलाल अण्णांना डायरेक्ट घर की रोटी खाएंगे आणि हिलाल अण्णा को लाएंगे असं हे दाखवून दिलं पाहिजे. आपण आलेलो आहोत धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ लांबगाणे या गावामध्ये. आपण तेथील रहिवाशांची, ग्रामस्थांशी चर्चा करूया. काय म्हणतात सर, काय म्हणतात लांबगाणेचं राजकारण सध्या? लांबकानीचं राजकारण राम बधाने चालू. पोलीसमध्ये राजकारण एकच आहे, हिलाल अण्णा त्यांचं चांगलं आहे वर्षोचं. बस बाकीचं काही नाही. यांना थकून गेलो आता. गेल्या 50-60 वर्षापासून पंजाब होता, आता काहीतरी बदल करावा पाहिजे. कोण निवडून यावं असं वाटतं? कुणाल बाबा. पुरस्कार तरुण मंडळी आता आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार. हां नमस्कार, बोला. सध्या कोणाची चर्चा आहे? सध्या रामदादांची चर्चा आहे. 10 वर्ष पूर्ण तर सत्ता त्यांना दिलेली. यावेळेस तरुण पिढी तर पाहिजे आमदार बनायला. आम्हाला तरुण पिढीला सपोर्ट मिळेल, आम्हाला सगळ्यांना सपोर्ट मिळेल. 10 वर्षापूर्वी यांनी जे केलेलं आहे, एक वेळा तरुण पिढीला पण संधी द्यायला पाहिजे. त्यांच्या पण काही नेतृत्व आहे करायला, काय उमेदवार दिलेला आहे BJP पार्टीने आणि वरती पण सत्ता त्यांची आहे. आमचा उमेदवार आमचा लाखाचा आहे. फक्त लोकांनी आम्हाला सपोर्ट द्यायला पाहिजे, तरुण युवा नेतृत्व यायला पाहिजे एक वेळेस. काय विकास कामं झालेली त्या गावामध्ये? आमच्याकडं काय विकास कामं आहे, हा रस्ता आहे फक्त, ते पण याच्यामध्ये झालेला आहे. तो 1999चा सर्वे आहे रस्त्याचा पण.
आतापर्यंत तर काय कामं आहे, हे धरण आहे ते पण आमचं पाणी फाउंडेशनमुळं झालेलं आहे धरण, दुसरं काय आहे इथं, काय बोरीसमध्ये काय आहे? विकास झालेला नाही. विधानसभा मतदारसंघ बुरसडमध्ये आता आपण आहोत. कोणाची चर्चा आहे बुरसडमध्ये? सध्या आमच्या भाजपचे राम बधाने दत्तवांनाच्या नातूंची जास्तीत जास्त चर्चा आहे. दत्तवांनामुळे या तालुक्यामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये दत्तवांनाचे जे वजन होतं त्या वजनाच्या हिशोबाने आमच्याकडे सर्व रस्ते ज्या ज्या वेळेला दुष्काळ पडला त्या त्या वेळेला दत्तवांनांनी सर्व रस्ते 100% गावाला सर्व मजूर लावून घेऊन सर्व एका बऱ्याचशा टंचाईमध्ये दत्तवांनांनी आम्हाला या परिसरामध्ये खूप एक प्रकारे आमच्या तालुक्याला खूप दिशा दिलेली आहे. आमचे दोन्ही धरणं सातपायरी धरण आणि आपला लांबकानीचं लालबर्डी धरण या दत्तवांनांनी केलेलं आहे. विधानसभा मतदारसंघ नंदाणे या गावामध्ये आपण काही नागरिकांशी चर्चा करणार आहोत. ज्येष्ठ मंडळी आता आपल्यासोबत आहेत. नमस्कार. नमस्कार. काय नंदाण्याचं राजकारण काय म्हणतं बाबा? नंदाण्याचं राजकारण हे आता 10 वर्षापासून काँग्रेसला कंटाळून गेले लोक, त्याच्यामुळे आता बदल करायचा आहे आणि रामदादाला संधी द्यायची.